श्रीच्या स्थानापतीच्या लीळा. सौभागा नामकरण. सर्वज्ञांच्या स्वरूपाला वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी नावं ठेवण्याची प्रवृत्ती आहे की नाही. कुणाला कुठे ठेवलं, कुणाला कुठे ठेवलं. वेरूळला किती लोकांना नावं ठेवलं स्वामींनी. इथे सौभागा नामकरण आहे. असे नामकरण का करतात स्वामी, असं चिंतनाचा विषय आहे ना. एक दिव उदयाचा पूजावसर झाल्यानंतर गोसावी आसनी उपविष्ट असती. जवळी दायंबा बैसली असती. तर मायबाईसे गोसाव्याच्या दर्शनाली पाने पोपळे आसनावरी ठेवणी दंडवती घातली. ही मायबाईसा कोण आहे? मायबाईसा दायंबा जवळ बसलेले आहेत. आता असे दररोज बीडचं असताना तुम्हाला आता वंदन करायचं आठवणीने. शेजारी समोर माईबाईशी आहे, ती दर्शनाला आलेली आहे म्हणतात ते. तिने पाणी पोफळे आसनावरी ठेवणी दंडवती घातली. श्रीचरणा लागली. नमस्कार करून ती पुढा बैसली असती. आणि ते गोसाव्यांची श्रीमूर्ती अवलोकित असते. हे देखील तैसे आठवीचे. ह्या वचनाचं पालन करावं आपण. मग माईबाई व्हायला काही हरकत नाही का नाही. दायंबा व्हावं, बघावं श्रीमूर्तीला. ती येते परभत फाळा येसने वेखंड ऐसे दात त्या मायबाईचे. दात मोठे असतील. आवया ऐशी डोळी ते देखोनी सर्वज्ञ म्हणतात, बाई तुम्ही वरयता पडिया. आता स्वामींची प्रवृत्ती विनोदाची आहे. आता ईश्वराने विनोद करावा एखाद्या व्यक्तीला पाहून, एक नाही, हास्य करावं. ह्याला सुद्धा कनवाच लागतात. असं कोणी कोणाला विनोद बी करत नाही की नाही. स्वरूपाचा विनोद आहे ना. स्वयं म्हणतात तुमच्या वरयताला पडिया. त्या म्हणते हो जी. सर्वज्ञ म्हणतात ते कैसे. त्या म्हणितले तरी काहीजी. मी वरयताशी जेवायशी पडियेची. जीव आहे, जीव का प्राण आले माझा त्याच्यात, असं एवढी आवडते मी त्याला. ती सांगते कशी आवडते ती. स्वामींच्या बारीक बारीक गोष्टी घेण्यासारख्या आहे. ते सांगते स्वामींना, आपण कोरडे खाती तेल तूप मज सुती. तो माझा नवरा मला स्वतः कोरडं खातून मला तेल तूप देतो जेवायला. बरवे असन आच्छादन ते मजची. बरवे अषण आहे ते, आहे की नाही. आणि आच्छादन कुठं सूत्र आहे असं स्वामींचं. म्हणजे काय म्हणायचंय तिथं. तुम्हा शैलासनी भोजनी परमेश्वराची भावाकी म्हणजे तेव्हा तुम्हा आश्रमाच्छादन व्हावी. म्हणजे काय व्हायला पाहिजे. आच्छादन समजलं. अशन अशनी आच्छादन, आच्छादून आसन आहे की नाही. असे दोन प्रकार असतात. अनशन मधलं आसन आहे ते. तिथे शयनासन आहे. तुम्हा शयनासनी. इथे अशन अशन शब्द आहेत.
स्वामी ती म्हणते नेऊन ते आपण्याशी करती. सर्वज्ञ म्हणतात मारे अपूर्व शोभा गामा. स्वामींचे शब्द आहेत. स्वामी म्हणता वा मारे, आश्चर्यच केलं स्वामींनी. अपूर्व शोभा गामा, तुम्ही अपूर्व सौभाग्याचे आहेत, आहे की नाही. किती सौभाग्य आहे म्हणाला, तुमच्या मालकाने तुम्हाला एवढं करावं. स्वामींनी ती प्रशंसा केली. तर तुम्ही शोभागा म्हणा. त्या म्हणतले, ती म्हणते पुन्हा आणखीन ती गुण गाते आपल्या नवऱ्याचं. ती म्हणते तेवीची जी गाय दुभे घरी आमच्या, तर गाडोगाभर दूध होय. आणि माझा नवरा आपण ताक जेविती, मग गाडोगा बरी दुधारी जेविती. असं दूध देतो मला गाडगा भरून प्यायला, आणि तो स्वतः ताक खातो. सर्वज्ञाने हास्य केलं. सर्वज्ञ म्हणतात मारे, तरी तुम्ही सौभागाचा गाडोगा म्हणा. सौभाग्याचं गाडगं असं किती कठीण आहे, होत नाही. आता गेलो ते, आहे की नाही. सौभाग्य गाडगही गेलं आता, आहे की नाही. गरीब लोकांमध्ये असतो आता आजकाल. गरिबीला समोर भाकर बायको गरम गरम करते, ठेसा हातानं वाढते. आता ते स्टेटस वाढल्यामुळं जबाबदाऱ्या वाढल्या. नोकर चाकर घरात आले, बायकोनं करायचा प्रश्नच येत नाही, आहे की नाही. वाढायचाही प्रश्न आहे, नोकरच वाढतात. किंवा तो डायनिंग टेबलला ठेवलेलं असतं. यायचं आपलं संध्याकाळी, हात पाय तोंड धुवायचं, आपलं आपलं जेवायचं, आपलं आपलं झोपायचं. आता 50% असाच कार्यक्रम असतो. नोकरांनी केलेली चपाती भाजी खावं लागते. सकाळी उठून आपलं आपलं करायचं, आपलं आपलं जायचं असतं. नोकरांनी चहा दिला तर बरं. आताचा काळ बदलला. पूर्वीच्या काळामध्ये गरिबीतच प्रेम होतं, ते गेलं. एक प्रेमाचं लक्षण सर्वज्ञानी इथं सांगितलेलं आहे. संसार असावा तर त्या माईबाईसारखा असावा. माईबाई भाग्याचे. मग स्वामी म्हणतात तुम्ही सौभाग्याचा गाडगा आहे. हे गाडगं म्हणजे मडकं सौभाग्याचं शेवटपर्यंत असतं, आहे की नाही. ही एक भारतीय संस्कृती आहे मडक्याची. त्याच्यावर तुम्हाला माहीतच असतं मडकं कुठं कुठं लागतं, ते की नाही. बायसा तो विषदेव कुठे ठेवायचा, या गावात त्या गावाला जाताना माती कुठे ठेवायच्या, सोबत घेऊन जायचे ना ते. आता ती एक कला आहे. मातीत विस्तू राहतो का, विचून जाईल ना. ती एक कला आहे, बायसांनाच माहिती. ते विचारावं लागेल बायसांना कसा विस्तू कसा ठेवायचा. आणि तोच विस्तू शेवटी त्या गाडग्यात घेऊन जातात, तोच असतो. ते बाळांतीनबाईच्या खाली लावलेला विस्तू जो असतो तो शेवटी तिथं राखेला राख करतो. अग्नीच आहे ना तो, दावा अग्नी, फळा अग्नी, मळमूत्राच्या तिथं अग्नीच असतो, आहे की नाही. मातीच्या गर्भात काय असतंय, असं त्या घाणीमध्ये त्याला बांधून असं गोल ठेवलेलं असतं, आहे की नाही. उकडतो तो, उकडतं. 9 महिने उकडायची सजा आहे त्याला, उगाड. आणि मग त्या मांसाच्या गोळ्याला कसं निसर्गाने ठेवलं, आहे की नाही. हात पाय त्याला बाहेर यायचं असतं, तर ती आई म्हणते तो फिरायला लागलाय म्हणाली, मला बोलायचं काही म्हणतालो, आहे की नाही. तो बिचारा तडपडतो मध्ये गर्भात, गर्भवास. असे आपण अनेक पुराणामध्ये याचं वर्णन आहे. स्वामींना सौभाग्याचं गाडगं. मला वाटतं तिला गाडगं लागणारच नाही आता महिल्यावर.
साधू संताला मेल्यावर का बरं गाडगं घेत नाही? हम्म? आपलं काही कामच नाही. कारण काय? आध्यात्मिक कारण सांगा. उपदेशालाही गाडगं घेऊ देत नाही आपण, तो मेला तर. असं वगैरे वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टीचं जाणीव पाहिजे. आणि करायची गरज नाही. त्यांनी काय शिकासूत्राचा त्याग नाही केला ना उपदेशाने, पण त्याला आपण पुरायचा विधी असतो. गाडगं घेतल्यावर त्या गाडग्यानेच आग लावावी लागते त्याला, मर. कशी आहे मनुष्याची कहाणी, आहे का नाही? तिकडे प्रेतावर हे करतात. त्या बॉम्बेला एक ठिकाण आहे तसं, तिथं जाळू देत नाहीत, पुरू देत नाहीत, टाकू देत नाहीत समुद्रात. तिथे 100 एकर जागा आहे. गेटमध्ये नेऊन प्रेत ठेवून देतात. 10 मिनिटात गिधाडं खाऊन टाकतात त्याला. 10 मिनिटात. किल्ला आहे का वगैरे वगैरे गोष्टी असतात. चला, तर हे सौभाग्याचं गाडगं सर्वज्ञानी नामकरण 2दा केलं ह्या बाईचं. तुम्ही सौभागा म्हणा, आणि दुसऱ्यांदा म्हणाले सौभागाचा गाडोगा म्हणा. ऐसे गोसावी प्रासादिक नाम ठेविले, ते देऊनी सकळ भक्तिजन ह्या गुरुकुळामध्ये त्या माईबाईला सौभागाबाई येण्याची नामे पाचार. सर्वज्ञांचं हे नामकरण आहे. आणि सर्वज्ञ हिला पाहून प्रसन्न व्हायचे आहे ना. सौभागा आली मा म्हणाय. त्याला कमीत कमी देह तरी सर्वज्ञांच्या हास्याला उपयोगी केला, आहे की नाही? तिला पाहून स्वामींनी हसावं, तिच्यावर विनोद करावा, तिच्या संसाराचं गुणगान स्वामींनी ऐकावं, असं असतं ते. कर्मविपाक आहे हा. इतकं गोड स्वामींनी का वर बोलले तिला? किती गोड बोलले, आहे का नाही? हे उपयोगी जाणं आहे परमार्गाचं. गेली असेल ती कोणातरी उपदेशाच्या उपयोगी, आहे की नाही? चांगला वेदवंत उपदेश असेल. असं आहे ते सगळं. बारीक कर्म आहे ते. दायंबा सौभागा हास्य श्रवणे सुहृदत्व विधी पुढारू. एक एक वेळा महिमट अशी गुंफत चालतात पुढे, हळू 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 तुम्हाला आत्मज्ञानाकडे नेतात. दायंबा सौभागा ते हसू लागले. अय्या माझ्या सौभागा, माझ्या शोभया, माझ्या शोभैया, माझ्या सोगोऱ्या, माझ्या शोभल्या, माझ्या सोग्या. ऐसा अय्या माझ्या सौभाग्याचा गाडोग्या भरण्या. ऐसे म्हणते आणि हसती. दायंबा तिचा आता उपहास करू लागले. मग ती सौभागा म्हणते, आता उगा गा. पुरे कर, आता बाद झालं बरं का बघू. आता स्वामीकडे मी जाईन बरं सांगायला. परी ते न राहती. दायंबा गपच बसायचे नाहीत. मग ती सौभागा गोसाव्या ते म्हणितली, जी जी हा भोजा माते हसतू असे. या वारिजोजी हा मध हसतोजी. तिने तक्रार केली. तक्रारी ऐकायला स्वामी समर्थ आहेत. योग आहे. तुमची तक्रार ऐकायला कोण सुद्धा नाही. देवतेकडे गेले तर देवता ऐकणार नाही, आहे की नाही? स्वामींकडे गेले तर स्वामींना उदास केले. स्थानापतीकडे जावं तर स्वामींची स्थानापती आहे, ते तुमचं कसं काय ऐकून घेईल तक्रार कुठली? साधनाकडे जावं तर साधन श्रद्धा नाही, ते उदास केलंय.
म्हणून जुनी मन आहे, देव नाही जोडला त्याने मार्ग सुटा. मार्ग हे तक्रारीसाठी कमी कमी तर भोग गुन्हा होईल तुमचा. आपण दोन्ही नाही जोडला. मार्ग जोडावा तर मार्ग उदास, देव जोडावा देव उदास. आणि मग कुठं जायचंय आता? मग नामस्मरणाकडे जावं लागेल तो, आहे की नाही? हे नामकरण तेच आहे, त्या अर्थानेच असतं हे सगळं. ते म्हणाले जी जे हा म्हणतो मला, स्वामी हसले. सर्वज्ञ म्हणता सौभाग्य हो. स्वामी पण तेच म्हणाले. काय म्हणत असा? जी जे हा नेनो नेनो काही म्हणत असे. सर्वज्ञ म्हणतात भोजिया काय म्हणत असा गा? आता तिची विनोद चाललाय. जी जी ऐसे म्हणत असा, तिला मी सौभागा म्हणतो, असं म्हणतो. डबल झालं ते आता. सर्वज्ञ म्हणता उगे असा गा भोज्या, सौभागा ते हसाणा. अथवा ज्ञान निरूपण करण्याची कला सर्वज्ञाने आपणाला शिकवली. ज्ञान कसं शिकवायचं? ब्रह्मविद्या हसत खेळ. हा अवतारचं वैशिष्ट्य आहे आपल्या. की ब्रह्मविद्येला असं लय मोठं स्टँडर्ड आयोजन नाही करत स्वामी, आहे की नाही? साधं सिंपल. सहज वेद पुराण उपनिषद आगम त्याला त्या साधनेत बसावं लागतं. इथे वातावरण निर्मिती कशातून नाही, विनोदातून. अगदी सहज सर्वज्ञ तत्वज्ञान सांगतात, सहज. स्वामी पहा कसं सांगतात. स्वामी म्हणाले स्वभागाते हसाणा राभस्य करू नये. झाली तत्वाला सुरुवात. ज्ञाने राभस्य भोगितावरी दरडी पडे. हे सूत्र आहे आस्ती परिजनाश्रयाचे. त्याने हे राभस्य करू नये. काय म्हणतात? ज्ञाने हे वचन आलं नाही आपल्या सूत्रपाठामध्ये. इकडं ज्ञाने राभस्य भोगितावरी दरडी पडे. राभस्य म्हणजे काय? रजी राबदळी वर्तन करणे. आता ते तुम्हाला कसं सांगायचं? आता हे सांगण्याचा विषय पण नाही. खांद्यावर हात टाकणे, आहे की नाही? थापटणे, गालगुच्चे घेणे, केस ओढणे, आणि काय असे फेसबुकमधले विनोद सांगणे. आता राभस्य तर तुमच्या तिथे समोर हातातच असतंय की ते मोबाईलचं राभस्य. लय सोपं करून सांगितलं आता मोबाईलमुळे. लवकर समजतं तुम्हाला की राभस्य करू नये. मोबाईल म्हणजे काय? राभस्याचा अवतार आहे. दोन जर संत एकत्र बसले तर ते एकूण मोबाईल बघतात. ते मोबाईलमध्ये राभस्य असतं. तिथे काय असतं? तेच वर्तन असतं. आता त्या मोबाईलमध्ये तुम्ही वेद पाहिले, उपनिषद पाहिले, गाथा पाहिल्या, अभ्यास साहित्य त्याच्यात भरपूर आहे. 5 स्थळ आहेत, चरित्र आहे की नाही? सगळं आहे मोबाईलमध्ये. तुम्ही कोणा लायकीचे आहे त्याच्यावर ते राभस्य अवलंबून आहे. ह्या लीळा सगळ्या पुढील व्यक्ती कसा आहे? त्या प्रसवाचा आहे, भोजा, आहे की नाही? भोजाची किती लग्न आहेत, किती बाया ठेवल्यात, किती वेश्यागमन केले, आहे की नाही? त्या व्यक्तीला सर्वज्ञ ते निरूपण करतात. बरोबर व्यक्ती सापडला त्यांना. सापडलं ते बसलं ते आता गुतलं जायंबा. भोजा भोजा म्हणाले. ज्ञानही राभस्य भोगिता वर दरडी पडे. दरडी कशाची पडते? आचारात आहे ना सूत्र, जीत गेली या कायशेनी. कसं आहे सूत्र त्याच अनुषंगाने तिकडं सूत्र आहे.
नावडत नावडत सेवी. तीच आवडून टाकी मग सांडिताही नसंडे याचा विखोपा पुढा जो सेवीत सता आपुल्या मोहरा न करी. पुढे विशेष वनवादीची ती एकी गडदरा घाली जीत कायशे नाही. संसार आहे. ते सूत्र आहे. हे सगळे सूत्र आचाराचे त्या मालिकेत पडतात. तो गडदडा आहे. चल, अशा अनेक सूत्र त्या संदर्भामध्ये सूत्रपाठात सर्वज्ञांनी दिलेले आहेत. वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळा अर्थ आहे त्या सूत्राचा. भोजाला ते आहे आता. नाजी मिळाले हे आम्हा शक्य नव्हते. भोजा स्वामींना प्रत्युत्तर देतात, माझे हे आम्हा शक्यच नव्हे म्हणाले. सर्वज्ञ म्हणतात, तर तुम्ही इथून जा. ते म्हणता, हो काजी, हे वर होवेल परी ना हसणे अशक्य. ते म्हणाले, हे जाऊ शकतो मी, पण मी असंच राहणार, मी हसणार, विनोद करणार, मी असंच वागणार. मोबाईलवर सुद्धा चालतं. म्हणजे तो व्यक्ती तुम्हाला राभस्य करायला जवळच पाहिजे असं नाही. त्या मोबाईलवर गुलू 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 करायचं तासभर. बहिणी भाऊ, हे राभस्याचा अवतार. असे वेगवेगळे इतकं निरूपण असतं मोबाईलवरती. ते राभस्यच असतं सगळं. आणि त्यात आत्मज्ञान सांगायचं मोबाईलवर. पहाटे उठावं, लय ज्ञान. हे राभस्यातून ज्ञान, राभस्यासाठी ते असतं. सगळं सांगता येत नाही तुम्हाला. तुला एवढा काय जोर आलाय त्याला ज्ञान सांगायचं. ते त्याच्याकडून राभस्य पूर्ण करून घ्यायचं असतं. अशा अनेक राभस्याचे प्रकार आहेत. त्या मेघदूतामध्ये राभस्य आहे. मेघदूत राभस्यावर आहे ते कालिदास स्वामींचं. आणि भृगु ऋषींचं कोणचा आहे तो, काय नाव त्या साधूचं, विक्रमादित्याची भाऊजे नाही का, भाऊ तो भर्तृहरीचं. भर्तृहरीला जे आलेलं आहे ना, ते राभस्याचमुळे आलेलं आहे सगळं. माहिती आहे की ते राभस्य झालं. ते कुण्या साधूंनी फळ दिलं आणि ते फळ राजाने आपल्या बायकोला दिलं. म्हणाले, मी जगून काय करू, बायको राहिली तर बघू म्हणाले. बायकोनं ते दुसरीकडे दिलं, ते तिसरीकडे गेलं, ते चौथीकडे गेलं, ते वेश्याकडे गेलं. वेश्याने म्हणाले, मी जगून काय करू अमर होऊन त्या फळाने. त्याने राजाला आणून दिलं राभस्य. ज्ञाने राभस्य भोगिता. तो राजालाही हुशार होता. माहेर म्हणाली, फळ इकडे कुठून आलं. म्हणजे तुझ्याकडे कुणी दिलं तुला? त्यावेळी मला त्यानं दिलं. त्याला बोलवलं, त्याने त्याला बोलवलं, त्याने त्याला बोलवलं. तुला कुणी दिलं? त्याने महाराणीने दिलं. हे राभस्य. आलं लक्षात तुमचं? हे असं वरगडदडापर्यंत त्याने आपलं घेतलं, दिलं सोडून सगळं. मरा म्हणाले भोसडीच्या. गेलं निघून. आणि उत्कृष्ट वैराग्य केलं आहे ना. विश्वासघात झाला आहे का त्याचा, गेलं ते. भर्तृहरीच्या वैराग्याला स्वामी पण मान्य देतात आहे ना, भर्तृहरीचे. आणि त्याने लिहिलेले संस्कृतमध्ये आहे ते सगळं, पण ते वाचलं, अभ्यासलं. पण नाहीतर आपलं हे अभ्यासाला भरपूर आहे की. ते म्हणतात, नाही शक्य नाही, मी जातो. स्वामीला, जा. सर्वज्ञ म्हणतात, जा पडो वाट, जा पडो वाट.
दायंबा थोडे बोलायला आगाव दिसतात आहे का नाही. डायरेक्ट ते स्वामींचा विरोध करतात. ते म्हणाले आम्हाला शक्य नाही, मी इथून जाऊ शकतो पण मी हसणारच, मी असं करणारच. आणि स्वभागा ते म्हणितले स्वामी, स्वभागा हसू द्या. मग दायंबा ते म्हणितले स्वामी. आता ते सांगायला गेले, ते निघायला गेले, असं झालं. ते जे समजावायला गेले ते प्रकार वेगळा झाला. त्यांना वाटलं आता काय मी काय येडा आहे काय. ते चांगलं सांगणं कलियुगात वाईट आहे बरं. कुणाला त्यानं चांगला असलं तर बरं आहे, नाही तर तो उलट घेतो. मग स्वामीच नमते घेतलं स्वामींनी. हा गा स्वामी म्हणतात, तुम्ही स्वभागाते हसत असा तरी मेल्या काय कराल. स्वामीने ते सगळं वातावरण आता पुन्हा चेंज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अरे आपण करायला गेलो, माणूस झालो माकड म्हणाले, हा तर निघायला लागलाय लगेच. बरं म्हणाले, आता आपण ह्याला पुन्हा एकदा वातावरण बदलून टाकू. हा वातावरणही बदलता आला पाहिजे. मोठ्या मंदिरातलं तुमचं झालं तुडफोड भांडण तर त्याला रूपांतरित करावं क्षणामध्ये. स्वामी कसं करतात पहा. आता संसारात हे भानगडी होणारच ना. मी तू 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 मै मै, मानसिक उदासीनता येतच राहणार. मार्गात येणार, संसारात कुठेही जा तुम्ही, ह्या गोष्टी होणारच आहेत ना. माझ्या पट्टीवर तिनं टाकलं मार्गात तर लय भांडणार आहे की नाही. हा, माझ्या कपड्यावर तू पाणीच टाकलं, लय भानगडी अशा. कोमळ भावनिक माणसानं मग तसल्या भानगडीत पडू नये. जसं हृदय दगडासारखं आहे त्याने मार्गात राहावं लागतं आहे की नाही. असं भावनिक माणसाचं काय खरं आहे. ते म्हणायचं बाबा आता कसं राहू. आणि ग्रस्त भांडल्यानंतर तर थोड्या वेळा गोड होतील, पण ह्यांचं भांडण कसं असतं, लय मोठं भांडण. वा वा वा, 5 स्थळं थकतील आहे की नाही. हां, भाजरलेलं असते, धरायला काही नसते. वेणी धरावी, वेणी धरून नवरा मारायचं ते नसते. आणि काय सांगितलं देवाने, काष्टा धरावा तर ते बी नाही. चला आता स्वामींनी वातावरणच बदलून टाकलं. स्वामी म्हणतात सौभागा तुम्ही हसत असा तर मेल्यानंतर काय करता तुम्ही. ते म्हणतात गोसाई काय करती. स्वामी म्हणाले आम्ही मायाभवनी ओझे ते हे करील. स्वामींची आता कुठे दृष्टी चालली आहे पहा. आम्ही म्हणाले आम्ही माया बहिणी जे करतात ते आम्ही करू. पित्या बंधू मात्या बहिणी जे कर्तव्य ते हे करील. आणि ही जर मिली ना, स्वामी म्हणतात तर आम्ही हे करू. माता बंधू पिता, हा सौभाग्य खरे सौभाग्य. स्वामीने सगळे नाते तुझ्याशी जोडले आणि स्वामी करायला तयार पण झाले. म्हणजे माया बहिणी ओझे मेल्यावर ते आम्ही हे करू तुझ्यासाठी म्हणाले. मृत्यू साकारला स्वामी लगे डायरेक्ट आहे ना. तेही म्हणितले जी पुत्रा ओझे करणे ते करीन जी. दायमा म्हणतात मग मुलाचं कर्तव्य मी करील. मुलगा काय करतो, गाडग हातात घेऊन दोरी घेऊन चालला. दायंबा म्हणतात मी पाणी बिणी पाजून हिला उथान पिंड देईन. ते तर स्मशानात गाडगं गिरगं फिरवत, तोंडावर पाणी टाकत वगैरे वगैरे असतात स्मशानातले सगळे विधी. हा प्रकरण कुठं चाललंय. स्वभागा मरेल तर मी स्वभागाचे अंगुठे बांधीन. किडडी करीन, किडडेवरी घालीन, तिकटे करीन, खांदी रिगेन, चौघाचा खांदा नाही. त्या खांद्यामध्ये एक खांदेकरी मी होईल. सरणावर घालीन, भोवते उदक देईन, घडा फोडीन, उंडी पिंडी देईन. उंडी पिंडी म्हणजे उथान पिंड. पण उथान पिंड वेगळा असतो नाही का. उंडी पिंडी
10व्या 13व्या पण चालतं हे. स्वभागाचा संस्कार करीन. सर्वज्ञ म्हणतात जरी न करसी तर काही. दायंबा म्हणतात जी मग मी आताच करू का म्हणाले. पण ही मरणा गेली ना म्हणाले. स्वभागा मरे ना. सर्वज्ञ म्हणतात पोरा आताची म्हातारीची मारू पाहताची. आणि स्वामी हास्य केलं. बघा या हास्यातून किती मोठं तत्वज्ञान आलंय समोर. आणि स्वामी हसले. पुन्हा विनोद संपला, लीळा संपली. हे दृश्य समोर ठेवले देवाने. अनेक हेतू असतात. सौभाग्याचं मरणाची प्रोसेस स्वामींनी आकारले ना विनोदातून. एक प्राचीन चित्र उभा केले समोर. मेल्यावर हेच करतात, दुसरं काय करतात. अंगठा कावर बांधतात मेल्यावर. कानात बोळे घालतात, नाकात का घालतात. अंगठे का बांधतात. तूप लावतात. आणि त्या ह्याला सगळं दिसतं. तो शरीराच्या बाहेर तो आत्मा जातो सूक्ष्म. कोण्या देहात असतो तो आता. त्या देहामध्ये तो सगळं बघतो. जे काय असेल त्याला मिळालेलं. आत्मा तर तिथेच राहील ना आता 10 दिवस. त्याला ते सगळं बघतो. देहाला काय काय चाललंय. देहाची ममता. मरताना तो घोर घशात का बरं आवाज येतो त्याच्या. मरण पाहिलंय का तुम्ही मरताना. डोळे असे करतो तो. मग ते लेक येते, बाबा मी आले, मला ओळखलं का. त्याचं ते चिंतन चाललेलं असतं वेगळीकडं. मरण पाहावं दररोज सकाळी माणसानं. आपला मृत्यू. आपण काय अमर राहायला नाही आलो ना इथे कुठं. कामं राहायचे. कोणी राहू पण देत नाही. अडचण होती लोकांना. बरं मग मृत्यू असा दररोज स्मशानात जावं. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दुःख बघावं. तंबाखू खाणारे बघावं, दारू पिणारे बघावे, कॅन्सरच्या गाठीवाले बघावे. आणि नाहीतर ते शवविच्छेदन करतात. एक कक्ष असतं ते. सरकारी हॉस्पिटलला मेलं ते तिथं जाऊन दररोज जायचं, बघायचं कसे फोडतात शरीराला. हे करायला रिपोर्ट द्यावा लागतो ना. डोकं कसं फोडतात, हे कसं फोडतात, शरीरातले सगळे ऑर्गन्स काढतात, ते बघतात. रिपोर्ट द्यायचा असतो. विषप्रलय तर नाही झाला. रक्त, किडनी, कुठं व्हायला किती दिवसानं विष दिले गेलं. नख काढून बघतात. असे चिमट्यानं ओढतात धडाधड. कमरेची हाडं फोडून बघतात. हाडात काही इंजेक्शन तर नाही दिलं. ह्या सगळ्या टेस्ट असतात. त्याला रिपोर्ट द्यावा लागतो. तो सगळे अवयव. आणि मेलेला जर तुम्ही लिहून दिलं की 3 तासाच्या आत माझे सगळे अवयव दान करा, बघा बरं का. म्हणून आपण 3 तास हात लावू देत नाही प्रेताला. का. जीवाचं अस्तित्व तिथं असतं म्हणून. तिथं जीवाचा संचार असतो. म्हणजे चेतन आहे तिथे. अवयव काम करतात. आणि ते हृदय जर काढून नेलं तर दुसऱ्या माणसाला हृदय भेटतं. तो जिवंत होतो मेलेला तिकडला. त्याचं हृदय ह्याला बसवतं. त्याचे डोळे सगळं अधिष्ठान चालतात. लिव्हर चालू राहतं. किडनी चालू राहते.
आपल्या पंथीय परंपरेमध्ये हे ज्ञानाच्या परंपरा आहेत, आहे की नाही. म्हणून 3 दिवस प्रेताला हात नाही लावत. त्याला उत्तरेकडे डोकं ठेवून झोपवतात. झोप बाबा, आता तरी तू आला उत्तरेचा बाबा न्यायला तर बरं आहे 3 तासानंतर. म्हणून सगळे स्मरणाला बसतात, दिवा लावतात. त्याच्या कुठं दिवा लावतात, डोक्याकडं का पायाकडं? डोकेकडे. असं असं इकडून देवाजी उजवीकडून कुणी बसायचं, डावीकडून कुणी बसायचं, पायाकडून कुणी बसायचं आणि डोक्याकडून कुणी बसायचं. हे ठरलेलं असतं. मृत्यूचा प्रसंग लय भारी असते. डोक्याकडे कोण बसले नसतं वगैरे वगैरे त्याची माहिती त्या इकडल्या साहित्यामध्ये आहे ना. तर गुगलला विचारायचं, ते गुगल सांगेल तुम्हाला, आहे की नाही. गुगल गुरुला विचारायचं मृत्यू म्हणजे असा हा मृत्यू असा समोर दररोज पाहायचा, म्हणजे मृत्यूचं भय जाईल आणि तुम्ही दररोज मराल. स्वामींनी सांगितले ना, आता मरा तर आता मरा तर. हे पसायदानच आहे सर्वज्ञांचं. ते ज्ञानेश्वरांचं तिकडे पसायदान. आता आता विश्वात्मके देवी, आता शब्द तिथं पण आहे बरं का. वगैरे वगैरे असतं ते. चला तर आता हे स्वामीने हास्य स्वीकार केला आणि सुभागाचा ज्ञाने राभस्य भोगिता असं दरडीवरून परतून मरतो. तो तिकडे जातो. मग राभस्याने मेलेला कुठे जातो? राभस्य करायला जातो. इथून यमपुरा किती किलोमीटर आहे? 99,000 योजन यमपुरा आहे तो. तिथपर्यंतचा प्रवास यमलोक करवतात. मग त्याला तिथे कसले सामर्थ्याचे ध्येय आहेत, आहे का नाही. सर्वज्ञांनी सगळं विवेचन केलंय व्यक्तीला. पैठणला आता पुन्हा जातील तेव्हा सर्वज्ञ सगळं सांगतील, सगळे नरक सांगतील, आहे की नाही. 12 बारे सांगतील. मृत्यूच्या खांद्यापासूनचं वर्णन आहे ते पुराणात, गरुड पुराणात, आहे की नाही. तर हे असं आपलं लीळाचरित्र सगळ्या साहित्याने समृद्ध आहे. सगळे विषय त्याच्यामध्ये येतात. हसणं आलं तर मरणं पण आलं लगेच. तर अशा प्रकारे आपण आता ही लीळा इथे थांबू.